पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट। 60 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी। वृत्त परत बॅनर्जी 60 आमदारांच्या गटाचे नेते। टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींच्या घरी ईडीचं पथक दाखल। कोलकातामधील निवासस्थानी ईडीकडून तपासणी। शिक्षक भरती प्रकरणात चौकशी सुरू। आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश। महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतलाय। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाणांच्या सूचना। तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेतील 2 बंड शमली। छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये शिंदेंच्या दळवी यांचा अर्ज मागे। आमचा मोठा भाऊच आमच्याकडनं सत्ता हिसकावून घेतोय, स्थानिक पातळीवर आमचा रोष। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार, अब्दुल सत्तार यांचं विधान। भाजप शिवसेनेला संपवतोय असं काही नाही, नाराजी दाखवण्याची एक लिमिट असते। अब्दुल सत्तारांवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्यामधली नाराजी दूर। अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी होते नाराज, तर विधान परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार। नाशिकमध्ये बंडखोर गीतेबंधूंच्या माघारीसाठी शिंदेंच्या सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू। मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून, मात्र गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम। नाशिक विधान परिषदेची निवडणूक एकतर्फी दिसत होती, त्यामुळे अर्ज न भरणं ही चूक नाही, संजय राऊतांचं भाष्य। तर राऊतांनी जाणीवपूर्वक उमेदवार दिले नाहीत, भाजपच्या नवनाथ बन यांचा निशाणा। सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले, निवडणुकीमध्ये 50-50 कोटींचा घोडेबाजार। रोहित पवारांचा आरोप, तर महायुतीत कार्यकर्त्यांना बघून तिकीटं दिली जातात, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। सोलापूरमध्ये विधान परिषदेमध्ये निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का। आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद, मित्र नागेश भोसले यांनी केसानं गळा कापला, फत्तेपूरकर यांची प्रतिक्रिया। तर केसाने गळा कापायला फत्तेपूरकर लहान आहेत का, नागेश भोसलेंचा सवाल। अमरावतीमध्ये काँग्रेसच्या आक्षेपानंतर अपक्ष उमेदवार विप्लव बजोरी यांचा अर्ज बाद। संपत्तीच्या माहितीमध्ये तफावत असल्यामुळे घेतला होता आक्षेप, तर बजोरी यांना तातडीने दिलासा देण्यास कोर्टाचा नकार। शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार। सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी, सरकारने जास्त अटी घातल्या, रोहित पवारांची टीका। डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ, तर जी. परमेश्वर कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री। राहुल गांधींसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थिती। बुलडाणा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची तपासणी मोहीम। खामगावातील 2 कृषी केंद्रांना नोटीस, खतांचा काळाबाजार केल्यास कारवाईचा इशारा। नांदेडमध्ये एटीएसकडून 8 तरुणांची कसून चौकशी। पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय, तरुणांचा थेट संबंध नसल्यामुळे चौकशीनंतर सोडून दिलं।